विशाळगडावरील अतिक्रमणांबाबत काही दिवसांपासून वाद सुरू आहे. शिवप्रेमींनी गडावरील अतिक्रमणं हटवण्याची मागणी केली होती. दरम्यान 14 जुलै रोजी विशाळगडावरील अतिक्रमण मोहिमेला हिंसक वळण लागलं. जमावानं दगडफेक, जाळपोळ केली होती. यामध्ये अनेक घरांचं नुकसान झालं. यानंतर जिल्हा प्रशासनानं अतिक्रमणांवरील कारवाईला सुरुवात केली. पावसाळ्यात सुरू असलेल्या या कारवाईमुळं आमच्या राहण्याची अडचण होत असल्याचं सांगत 13 जणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारवाई थांबवण्यासाठी प्रशासनाला आदेश द्यावा अशी मागणी केली होती. आज या याचिकांवर न्यायमूर्ती बर्गीस कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं पावसाळ्यात गडावरील कारवाई थांबवा, सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोड कारवाई नको असे आदेश दिलेत. तसंच भर पावसात हातोडा चालवण्याची काय गरज होती असा सवाल न्यायालयानं उपस्थित केलाय. विशाळगडावर तोडफोड होत असताना सरकार काय करत होतं? कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची आहे असं म्हणत न्यायालयानं सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत. न्यायालयानं शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना 29 जुलै रोजी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिलेत.